मित्रांनो, माझा एक मित्र नवीन कार घ्यायचा विचार करतोय. त्याला खरं तर इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे, कारण ईव्ही म्हणलं की पेट्रोल डिझेलच्या भावाचे टेन्शन नको, की सीएनजीच्या लाईनीत उभं राहायची कटकट नको. पण त्याचं बजेट फक्त 10 लाखांच्या आसपासच आहे आणि ईव्ही म्हणलं की बजेटच्या बाहेर जाणारच हे त्याच्या डोक्यात फिट बसलंय. मला तो हे सगळं सांगत होता, तेवढ्यात त्याला म्हणलं की एक मिनिट, सगळ्याच ईव्ही महाग नसतात रे. म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत ईव्ही महाग होत्या, पण आता त्या पण बऱ्यापैकी अफोर्डेबल झाल्यात. म्हणजे अगदी 10 लाखांच्या आत पण इलेक्ट्रिक कार्सचे एवढे भारी ऑप्शन्स अवेलेबल आहेत की काय सांगू. बरं, या गाड्यांची बॅटरी मजबूत आहे आणि मेंटेनन्सही कमी आहे. कोणत्या आहेत या गाड्या आणि त्यातली तुमच्यासाठी कोणती परफेक्ट ठरेल पाहूयात. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आपली पहिली इलेक्ट्रिक कार जी या लिस्टमध्ये सगळ्यात स्वस्त आहे ती म्हणजे MG कंपनीची कॉमेट. तुम्ही जर शहरात राहत असाल, फारशी लॉंग जर्नी होत नसेल आणि विशेषतः तुम्ही जर एकटे किंवा दोघंच ही कार वापरणार असाल, तर MG कॉमेट EV ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. साधारणपणे 6 लाखांपासून याच्या बेस व्हेरियंटची सुरुवात होते, तर याचं टॉप व्हेरियंट ही 10 लाखांच्या आसपासच मिळून जाईल. या कारची रेंज ही जवळपास 200 ते 230 किलोमीटर एवढी आहे. साधा चार्जर वापरला तर या कारला पूर्ण चार्ज व्हायला साधारणपणे 7 तास लागतात. ही एकदम कॉम्पॅक्ट अशी कार असल्यामुळं शहरात चालवायला अगदी परफेक्ट आहे. शिवाय पार्किंगसाठी पण याला कमी जागा लागते. गाडीच्या आतलं इंटिरियर एकदम फ्युचरिस्टिक आहे. 2 मोठे टच स्क्रीन डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेचा सपोर्ट असे हायटेक फीचर्स यात दिलेत. ट्रॅफिकमध्ये चालवण्यासाठी ही अगदी सोपी अशी कार आहे. साईज छोटी असल्यामुळे यात संपूर्ण फॅमिली मात्र नाही बसू शकत. एक चांगली फॅमिली कार जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाटाची टिएगो EV ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. या 5 सीटर कारच्या बेस मॉडेलची किंमत ही 8 लाखांपासून सुरू होते. इलेक्ट्रिक कार ही अगदी मजबूत असू शकते हे या गाडीनं सिद्ध केलंय. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला 2 बॅटरी पॅक मिळतात. तसंच यात ड्युअल एअरबॅग्स, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 7 इंच मोठा टच स्क्रीन पॅनल असे फीचर्स आहेत. 4 स्टार सेफ्टी रेटिंग असल्यामुळे ही कार फॅमिलीसाठी सेफ आहे. याची रेंज बॅटरी पॅकनुसार 250 ते 300 किलोमीटर एवढी आहे. नॉर्मल चार्जरनं चार्जिंगला साधारणपणे 6 ते 7 तास लागतात, तर फास्ट चार्जरनं तासाभरात 10 ते 80% चार्जिंग होऊ शकतंय. तुम्हाला जर इलेक्ट्रिक कारला SUV लुक हवा असेल तर टाटाची स्पंच EV हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत 10 लाखांपासून सुरू होते. या कारमध्ये भरपूर जागा मिळते. मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूलाही तुम्ही सामान ठेवू शकता. एकदम बोल्ड लुक असणाऱ्या पंच EVचं हँडलिंग पण अगदी युजर फ्रेंडली आहे. पार्किंगसाठी मल्टी व्ह्यू 360 डिग्री कॅमेराही मिळतोय. बेस मॉडेलची रेंज 315 किलोमीटर असल्याचं कंपनीनं म्हणलंय. यात फास्ट चार्जिंगचाही पर्याय असल्यामुळं अवघ्या तासाभरात ही गाडी 10 ते 80% चार्ज होऊ शकते. या गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यात 6 एअरबॅग्स मिळतात, त्यामुळे सेफ्टीच्या बाबतीत पण ही कार एकदम परफेक्ट आहे. मित्रांनो, सध्या 10 लाखांच्या आत या 3च इलेक्ट्रिक कार्स तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही जर थोडं बजेट वाढवू शकत असाल तर सिट्रॉनची EC3 ही इलेक्ट्रिक कार पण मस्त आहे. टाटा पंच सारखाच बोल्ड लुक पण साईज आणखी मोठी अशी ही कार आहे. पहिल्यांदाच कार चालवण्यासाठी यांचा एक्सपिरियन्स अगदी मस्त आहे. मोठी असल्यामुळे ही कार स्पेशियस पण आहे, त्यामुळे फॅमिलीसाठी अगदी योग्य ठरते. याची ड्रायव्हिंग रेंज ही साधारणपणे 320 किलोमीटर एवढी आहे. भरपूर कलर ऑप्शन्स यात मिळतात, पण किमतीच्या बाबतीत आधी सांगितलं तसं थोडी जास्त आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत ही जवळपास 13 लाख रुपयांपासून सुरू होते. जर तुम्हाला 10 लाखांच्या आतच राहायचं असेल आणि कार घेण्यासाठी थोडं थांबायची तयारी असेल तर मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक वॅगनार म्हणजे वॅगनार EV लॉन्च व्हायची तुम्ही वाट बघू शकता. 2026च्या शेवटी किंवा 2027च्या सुरुवातीला ही कार लॉन्च होण्याची शक्यता आहे. किमतीच्या बाबतीत ही कार टाटाच्या टिएगोला टक्कर देईल. साधारणपणे 300 किलोमीटरची रेंज ही कार देईल अशी शक्यता आहे. अर्थात आतापर्यंत याची एवढीच माहिती समोर आली आहे, पण याच प्राइस रेंजमध्ये विनफास्ट VF3 ही पण एक कार यावर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे कॉम्पॅक्ट EV असल्यामुळे MGच्या कॉमेट EVला टक्कर देईल. बाकी या वर्षाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता देशातील ऑटो सेक्टरमधील प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचं बजेट तब्बल 111% वाढवलंय. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत वाढ होईल. लोकल प्रोडक्शन असल्यामुळे आपसुकच इलेक्ट्रिक कार्सच्या किमती कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तुम्ही इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करताय का? आता नवीन कार घ्यावी की थोडं थांबून किमती कमी व्हायची वाट बघावी? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमचा एखादा मित्र EV कार घेण्याचा विचार करत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि टेक ऑटो संबंधित अशा नवनवीन व्हिडिओसाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.